व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दूधगंगा नदीकाठच्या पाण्याचा घोट काढून घेणाऱ्या अधिकाऱ्यावर शेतकऱ्यांचा घेराव। दत्तवाड एकसंबामधील ग्रामस्थ शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। कर्नाटकातील कुपानहट्टी कोतळी शेतातून 6 फुटी पाईपलाईन करून दूधगंगा नदीवरील नवीन पुलाजवळील 3 एकर गायरान जमिनीवर पाण्याच्या जॅकवेलसाठी 2 JCB यंत्रणेच्या सहाय्याने खोदाई काम चालू करण्यात आलं होतं। यापूर्वी कर्नाटक जलसंपदा अधिकाऱ्यांनी फक्त पावसाळ्यापुरतंच पाणी घेऊ, बाकी इतर वेळा नाही असं आश्वासन देऊनही त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे ठराव न घेता ऐन उन्हाळ्यात सुद्धा कायमस्वरूपी दूधगंगा नदीतील पाणी खेचण्यासाठी गायरान जमिनीवर जॅकवेलसाठी खोदाई चालू करण्यात आली आहे। कर्नाटक येडूरला 200 ते 300 TMC पाणी येतं आणि दूधगंगेला फक्त 4 TMC पाणीसाठा असून त्यासाठी दूधगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासत असून देखील कर्नाटक अधिकाऱ्यांचा दूधगंगा नदी पाण्यावरच का डोळा। यासाठी दूधगंगा नदीकाठच्या संतप्त नागरिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवून आज सकाळी कर्नाटक जलसंपदा अधिकाऱ्यांवर घेराव घालून हे काम पूर्णपणे बंद पाडण्यात आलं। यावेळी दत्तवाडमधील शेतकरी बांधवांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना समजोतीचा प्रश्न मांडून त्यासाठी शेतकऱ्यांच्या विरोधाने खोदाई काम चालू करण्याचा प्रयत्न केल्यास तर यासाठी तीव्र निषेध करून आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांनी यावेळी इशारा दिला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी युवा आघाडीचे अध्यक्ष विवेक चौगुले, सुकुमार सिद्धनाळे, प्रकाश सिद्धनाळे, देवराज पाटील, अमित माने, प्रमोद पाटील, प्रवीण सुतार, बजगोंडा पाटील, पृथ्वीराज मोहिते, शीतल दुबदाळे आदी ग्रामस्थ शेतकरी व एकसंबामधील ग्रामस्थ बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली, दत्तवाड।